थोडासा दिलासा द्याल आणि आम्ही तुमचे हे जे उपकार आहेत हे आयुष्यभर कधीच विसरणार नाही। कारण मित्रांनो, मी दररोज पाहतोय, दररोज 4-5 लोक तरी कोणतरी घसरून पडतोय, कोणाचा हात मोडतोय, कोणाचा पाय मोडतोय। आता जर तुम्ही जाऊन परिस्थिती पाहिली तर तुम्हाला जायला रस्ता शोधावा लागेल आणि रस्त्यावरून तुम्ही जाताना तुम्ही जर दिवसभरात तिथे थांबला तर दिवसातून 5-10 लोक तर दिवसातून पडत असतील। बऱ्याच लोकांचे मनके गायब झालेत, बऱ्याच लोकांना या रस्त्यामुळं बऱ्याच अशा वेदना झालेत आणि आमच्या ह्या वेदना आम्ही बोलतोय। आम्ही कोणाच्याही विरोधात बोलत नाही, आमच्या वेदना आहेत। ज्या व्यक्तीच्या आईचा, भावाचा, बहिणीचा आणि त्याच्या मुलीचा ज्यावेळेस ह्या रोडमुळे ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस तुम्हाला समजेल की परिस्थिती काय असती। ज्या व्यक्तीवर हे बेतलं जातं त्या व्यक्तीला त्या दुःखाचं खरी किंमत कळते। ज्याला म्हणतात ना, ज्याचं दुखतं किंवा ज्याचं जळतं त्यालाच कळतं। ही परिस्थिती ह्या बकोली रोडच्या सर्वच रहिवाशांची आहे। बऱ्याच जणांना असं वाटत असेल इथं लोक तुम्हाला 100-150 लोक दिसत आहेत। मित्रांनो, आपलं हे जे जीवन आहे हे धक्काधक्कीचं जीवन आहे। या ठिकाणी प्रत्येकाला स्वतःच्या काही जबाबदाऱ्या आहेत। मला मान्य आहे सगळेजणच 100% दिवसभर इथं थांबू शकत नाहीत, परंतु ह्या सगळ्यांच्या सहवेदना आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय आणि मला खरंच अनिल मिश्रा साहेबांचं कौतुक करावंच लागेल। कारण तुम्ही पाहताय काल मुसळधार पाऊस झाला, एवढ्या मोठ्या पावसामध्ये वरून पाणी गळतंय, आजूबाजूला डास आहेत, एवढं घाणीचं आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल। आपण पुणे महानगरपालिकेमध्ये आहोत हे विसरता कामा नये। पुणे महानगरपालिकेमध्ये असताना बऱ्याच गोष्टी आहेत, पण रोड फक्त आम्हाला पाहिजे आणि या सगळ्या अडचणीचा सामना करून अनिल मिश्राजी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। मित्रांनो, आपण सगळेजण, आपण ज्या सोसायटीचे प्रतिनिधित्व करता किंवा आपण सर्व नागरिक जे रहिवासी सोसायटीमध्ये राहता, आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपण अनिल मिश्रा साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। कारण ते आपल्यासाठी लढतायत, ते आपल्या सोसायटीसाठी लढतायत, ते आपल्या रस्त्यासाठी लढतायत। मला असं वाटतं आपण जे कोणी माझा आवाज ऐकत असतील त्या सगळ्यांनी आपला जो काही सहभाग असेल तो सोशल मीडिया असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी, जर तुम्ही कसं असतं बऱ्याच वेळा तुम्ही तुमचा जो आधार असतो तो लाख हत्तीचं बळ देतो, त्यामुळे तुम्ही तुमचा आधार अनिल मिश्रा साहेबांना द्यावा आणि आपण हे जे काही रस्त्याची आपली मागणी आहे ती लवकरात लवकर पुरी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत एकदा प्रशासनाला आणि सर्वच कार्यकर्ते मंडळी जे हे सगळ्या गोष्टी करू शकतात त्यांना विनंती करतो की माझी तुम्हाला या सर्वच रहिवाशांच्या वतीनं हात जोडून विनंती आहे। आम्ही आमच्या बेसिक म्हणजे फक्त पायाभूत सुविधांसाठी इथं बसलोय। आमच्या फक्त पायाभूत सुविधांची तुम्ही पूर्तता करा, आम्ही तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही। धन्यवाद।